कोल्हापूरच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या रंकाळा तलावाशेजारीच शहरातील सर्वात जुनं पद्माराजे उद्यान आहे. स्थानिकांसह पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या या उद्यानाकडे अलीकडच्या काही वर्षांमध्ये महानगरपालिकेच्या उद्यान विभागाचे दुर्लक्ष झालंय. त्यामुळे पद्माराजे उद्यान संवर्धन समितीनं महापालिका प्रशासनाचं उद्यानाशी संबंधित समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आक्रमक आंदोलनाचा इशारा दिला होता. याची दखल घेत सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी आज सकाळी उद्यानाची पाहणी केली. संवर्धन समितीनं उद्यानातील विविध समस्यांकडे सहाय्यक आयुक्त दुधाणे यांचं लक्ष वेधलं. यंदाच्या मान्सूनपूर्व पावसात उद्यानामधील अनेक झाडं उन्मळून पडली आहेत. अनेक झाडांच्या फांद्या तुटून खाली पडल्यात. उद्यानातील कचराकुंड्या सुस्थितीत नाहीत. उद्यानात अनेक ठिकाणी झाडांच्या तुटलेल्या फांद्यांचे ढीग अस्ताव्यस्त पडलेत. उद्यानातील स्केटिंग रिंग उखडली आहे. उद्यानातील अनेक झाडं उन्मळून पडण्याच्या अवस्थेत आहेत. उद्यानाची स्वच्छता तसंच कचरा उठाव होत नसल्याचं समिती सदस्यांनी सांगितलं. बाग संवर्धन समिती जी आमची आहे ती गेले 6 महिने या बागेमध्ये कार्यरत आहे आणि 2 वर्षापासून कार्यरत आहे. या 2 वर्षापासून या बागेतल्या कचऱ्यापासून, बाटल्यापासून, प्लॅस्टिकपासून ते जे काही घाणेरडं असेल ते सगळं इथलं स्वच्छ करण्याचं काम आमची कमिटी करते. परंतु आम्हाला एक खंत अशी आहे की या संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी एवढ्या वेळा त्या महानगरपालिकेत जाऊन अर्ज दिले, मागणी केली, खरं आमच्याकडे आत्तापर्यंत कुणीही बघितलेलं नाही आहे. कोल्हापुरातल्या मुक्त सैनिकची गार्डन घ्या किंवा महावीर गार्डन घ्या किंवा इतर एक 3-4 गार्डन आहेत, त्यांना बजेट 25-25 लाख रुपये मंजूर झालेलं आहे आणि आमच्या बागेला मात्र दुर्लक्षित केलेलं आहे. तसं बघितलं तर रंकाळ्याच्या या परिसरातील एक अतिशय देखणी बाग असं या बागेचं वर्णन करता येईल. परंतु या बागेकडे दुर्लक्ष झाल्यामुळं अक्षरशः इथं म्हणजे घाणेरड्या प्रकारांचे अड्डे झालेले आहेत. म्हणून आमची मागणी अशी आहे की या बागेकडं खास विशेष लक्ष देऊन महानगरपालिकेनं या बागेचं सौंदर्य कसं वाढेल या दृष्टीनं प्रयत्न करावा. सहाय्यक आयुक्त स्वाती दुधाणे यांनी पद्माराजे उद्यान संवर्धन समितीसह स्थानिकांनी मांडलेल्या समस्या जाणून घेत उद्यानाच्या सुव्यवस्थेबद्दल उद्यान विभागाकडील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सूचना केल्या.